संचार होतो. कमाल आहे की अंतःकरणाने आठवल्यावर होतो. बघा तुम्ही, आपल्याला गुचकी लागते, साधारण गोष्ट गुचकी लागते आणि मग आपण म्हणतो कोणी आठवण काढली की, आणि कोणीतरी म्हणते अमक्या अमक्यानं तुमचं नाव काढलं होतं, अरे त्याच्यामुळेच गुचकी लागली बरं का. म्हणजे याचा अर्थ पहा, जसं एखादा माणूस आपल्याला त्याची आठवण होते, सकाळी सकाळी आठवण होते किंवा स्वप्नात दिसतो किंवा काहीतरी कुठल्या तरी संदर्भाने त्या व्यक्तीची आठवण होते आणि नंतर तासात दीड तासात त्या व्यक्तीचा फोन येतो आणि मग त्याला आपण म्हणतो अरे तुमचा फोन आला, तुमची सकाळीच आठवण काढली राव 1 तासापूर्वी आणि लगेचच तुमचा फोन आला. कसं काय झालं असं? तुम्ही त्याची आठवण काढली ना, त्यालाही तुमची आठवण आली होती म्हणून त्यांनी तुम्हाला फोन लावलेला आहे. लक्षात घ्या, आपल्याला कळत नाही या भानगडी, परंतु आपोआप ही अटॅचमेंट होत असते, आपोआप असते. त्याला टॅलिपॅथी असं म्हटलेलं आहे. प्राचीन काळामध्ये, जुन्या काळामध्ये ऋषी महर्षी तपश्चर्या करायचे आणि एखाद्या दुसऱ्या व्यक्तीशी संबंध साधायचा असेल, त्याच्याशी संवाद साधायचा असेल तर ते ध्यानस्थ बसायचे आणि डोळे झाकून ध्यानस्थ बसल्यानंतर त्या व्यक्तीची आठवण करायचे आणि आपल्या डोक्यातले विचार प्रसारित करायचे आणि ध्यानाच्या माध्यमातून त्याच्या डोक्यापर्यंत ते पोहोचवायचे. बरोबर. आणि तोही व्यक्ती ध्यानस्थ बसायचा आणि याने काय म्हटलं, याच्या अंतःकरणात काय विचार आहे ते त्याच्या अंतःकरणात पोहोचायचे. तुम्ही म्हणताल हे काय तुम्ही बगल पुराण मानता का बाबा? बगल पुराण नाही. फोन नावाची जी गोष्ट आहे ना, मोबाईल नावाची गोष्ट, ही याच्यावरूनच निघालेली आहे, टॅलिपॅथीवरूनच निघालेली आहे. आपण इथं बोललो ते दूर देशावर असणाऱ्या अमेरिकेतल्या माणसाला सुद्धा ऐकू जातं. आता नुसतं जात नाही तर आपण इथं बोललो ते चित्र सुद्धा त्याला ते दिसतं. नुसतं स्थिर चित्र नाही तर लाईव्ह दिसतं इथं काय चाललेलं आहे, नाही का. काय कमाल झालेली आहे, किती प्रगती झाली आहे. कुठून काढलं हे, नाही का. हे प्राचीन ग्रंथामधून काढलेलं आहे, त्याच्यातलं संशोधन आहे, आपल्याला ते माहित नाही. म्हणून चक्रधर भगवंत म्हणतात की ते तिथून अंतःकरणे आठवी आणि अमृत कळा असे ते संचरे अंतया तोतीये वाढती. चौथा दृष्टांत दिला भगवंताने शब्दाद्वारे. आता गंमत अशी असते, जिथं बाकीचे इशारे समजत नाहीत, नाही का, तिथं शब्द सांगावे लागतात. कळलं त्यांना, बरोबर. म्हणजे माझा इशारा कळला, मी इकडे आ म्हणलं की त्यांनी तिकडे कळलं, त्यांनी तिकडे बोट मारला. तुम्हाला नसेल कळलं पण त्यांना कळलं माझा इशारा. आलं का लक्षात? म्हणजे मी काही सांगितलं नाही, हे वाजवा ते वाजवा, असं करा तसं करा, नाही, समजलं, नाही का. तर असं जसं एखाद्या गुरुकडे कोणीतरी शिष्य आहे आणि कोणीतरी समजा अभ्यागत आले, मोठ्या अभ्यागत आहे, मग अभ्यागताला भेटायचंय तर गुरुने बिचाराने आपला असा हात केला, काय असा हात केला. मग आता शिष्य माझ्यासारखा एकदम बाहेर गेला, मोठा घेतला, गरीजी त्यामुळे घाला माझ्या डोक्यात. अरे मूर्खा, नारळ पाहिजे अभ्यागताला भेटायसाठी, असं मग तसं सांगा ना. आता प्रत्येक गोष्टी सांगाव्याच लागतात का? असं केलं की सुपारी समजून जायला पाहिजे, नाही का. असं केलं तर सुपारी समजून जायला पाहिजे. पण काय काय म्हणजे आकारे लिंग ते गत्या चेष्टया भाषणेनच, म्हणजे प्रत्यक्षात बोलावंच लागतं असं नाही ना, नाही का. पाहुणे आले, असं केलं तुम्ही म्हणजे काय, असं मुंडकं केलं, असं केलं. पोरग उभं आहे, पाहुण्याला नमस्कार कर, बसायला, पाणी घेऊन ये, हाताचा अर्थ त्यांना समजून जायला पाहिजे. पोरग म्हणत पप्पा असं काय करायला, मुंडकं हलवायले, नीट सांगा जरा काय करायचं ते. अरे येड्या, बसायला नाही त्यांना पाणी आण, सांगावं लागतं. अवघड काम आहे, प्रत्येक गोष्ट सांगावीच लागते. असंच आहे, स्वामी चक्रधर महाराजाच्या नजरेतून ज्यांना मिळालं त्यांचं भाग्य उत्तम, नाही का. त्यांचं भाग्य उत्तम. यथा पैसा सांगायचं कामच नाही, नाही का. नागंबिके तुझ्या घराला माहेर घर आले, नागंबिके तुझ्या घराला माहेर घर आले. पाय पोसण्या वरी ते धवा ब्रह्मकमळ फुलले, हे माये